नाशिकमधील येवल्यामध्ये नाफेडकडून कांदा खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र 15 दिवस उलटून गेलेले आहेत तरीही अद्याप कांदा खरेदी सुरू झालेली नाही। राज्यामध्ये यंदा वाढत्या तापमानाचा फटका भाजीपाला पिकांनाही बसलाय। पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाला शेती धोक्यात आलेली आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाजीपाल्याचे दर तेजीमध्ये आहेत। मात्र यामुळे सामान्यांच्या खिशाला खात्री बसली आहे। येवल्यामध्ये एका घरातून 4 तलवारी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले। नाशिकमधील महेश देशमुख यांची भाजपच्या येवला मंडल तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्ष निरीक्षक महेंद्र राणा यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली। नाशिकमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 7 मे पर्यंत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर 5 मे पर्यंत येलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे।